हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यशस्वी अकॅडमी. आज आपण डिस्कस करणार आहोत पेपर प्रेझेंटेशन टिप्स फॉर क्लास 10th एस-एस-सी, दॅट इज नथिंग बट महाराष्ट्र बोर्ड. आपल्याला मिळणाऱ्या मार्क्समध्ये 5 to 10 मार्क्स इन्क्रीज करण्यासाठी किंवा आउट ऑफ आउट स्कोर करण्यासाठी मॅथेमॅटिक्समध्ये आपण काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे. सो दीज आर दी 4 टिप्स फॉर दॅट. सो फर्स्ट इज आन्सर ऑफ एमसीक्यू. बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये हा डाऊट असतो की एमसीक्यूचा आन्सर कशा पद्धतीने मेन्शन करायचा आहे. सो इथं आपण डिस्कस करूया आपण ते. सपोज आपण फर्स्ट एमसीक्यू ट्राय करतोय. फर्स्ट एमसीक्यूचा आपण आन्सर मेन्शन करतोय. तर तुम्हाला आन्सर मेन्शन करताना तिकडे फक्त ऑप्शन ए, बी, सी इतकं मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे तुम्ही तिकडे फक्त ऑप्शन सी मेन्शन केला ते ॲक्सेप्टेबल आहे. किंवा तुम्ही सेकंड एमसीक्यू ट्राय करताय तिथं मग परत तुम्हाला असं मेन्शन करावं लागेल आन्सर आणि त्याचा आन्सर आहे सपोज बी. तो तुम्ही इतकं मेन्शन करत असाल तरी सुद्धा बोर्डला ते ॲक्सेप्टेबल आहे. किंवा मग तुम्हाला ऑप्शन सी आणि त्याचा जे काही आन्सर असेल ते सपोज असेल ट्रायंगल, तर तुम्ही ट्रायंगल मेन्शन करा. ऑप्शन बी इकडे त्याचा आन्सर असेल 3.5 सेंटीमीटर, तर तुम्ही ते मेन्शन करा. पण आयदर तुम्हाला याच्यापैकी एकच सिक्वेन्स प्रॉपरली फॉलो करावी लागेल. लक्षात आलंय सगळ्यांच्या? सो बोथ आर ॲक्सेप्टेबल, म्हणजे सी ऑप्शन आणि त्याचा आन्सर ट्रायंगल, बी ऑप्शन आणि त्याचा आन्सर 3.5 हे मेन्शन करा. किंवा आयदर सी किंवा आयदर बी, फक्त ऑप्शन मेन्शन करा. बोथ आर ॲक्सेप्टेबल. सो सेकंड पॉइंट इज न्यू क्वेश्चन न्यू पेज. न्यू क्वेश्चन अँड न्यू पेज म्हणजे जेव्हा आपण न्यू क्वेश्चन ट्राय करणार आहोत तर तो न्यू पेजवरतीच आपण ट्राय करायला पाहिजे. म्हणजे काय, सपोज आपण क्वेश्चन नंबर 1 ट्राय करतोय, त्याच्यातला सब क्वेश्चन ए, त्याच्यातला सब क्वेश्चन बी हे दोन्ही ट्राय केले आणि आता आपण नवीन क्वेश्चन्स ट्राय करणार आहोत किंवा क्वेश्चन ट्राय करणार आहोत. तो क्वेश्चन कोणता आहे? क्वेश्चन 2A. तर तुम्हाला इथं न्यू पेज घेणं हे मॅन्डेटरी आहे. आपल्याला इथं न्यू पेज घेणं हे मॅन्डेटरी आहे. मग त्याच्यामधला सब क्वेश्चन बी घेताना आपण न्यू पेज घ्यायचंय का? ती आपली चॉईस आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही न्यू पेज घेऊ शकता किंवा आहे त्याच पेजवरती तुम्ही तो सब क्वेश्चन कंटिन्यू केला तरी चालेल. पण जेव्हा आपण न्यू क्वेश्चन दॅट इज नथिंग बट क्वेश्चन नंबर 3A घेतोय, तर इथं मात्र आपल्याला परत एकदा न्यू पेज घेणं हे मॅन्डेटरी आहे. हे करण्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? जेव्हा आपला पेपर चेक होत असतो, सो पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या एक्झामिनरला लक्षात येतं की ह्या स्टुडंटने क्वेश्चन कसे प्रॉपरली मेन्शन केलेले आहेत किंवा क्वेश्चन 1 हा या पेजवरती आहे, क्वेश्चन 2 हा या पेजपासून चालू झालेला आहे. सो हे आपल्या मार्क्समध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्पफुल ठरू शकतं. तो पेपर एकदम छान सुटसुटीत असं प्रेझेंटेशन वाटतं. सो नेक्स्ट टिप इज रफ फिगर. बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये, खूप सगळ्या मुलांच्या मनामध्ये हा डाऊट असतो की आपण रफ फिगर ड्रॉ करणं गरजेचं आहे का? किंवा जेव्हा आपण कन्स्ट्रक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो किंवा बऱ्याचदा एखादा क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम असतो, तर त्याची डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागते. तर ती रफ फिगर ड्रॉ करायला पाहिजे का? त्याला मार्क्स असतात का? सो येस, त्याला मार्क्स असतात. ऑलमोस्ट बऱ्यापैकी रफ फिगरला 1 मार्क हा मॅन्डेटरी असतो. सो तिकडे आपल्याला रफ फिगर मेन्शन करावी लागेल. सो 1 मार्क इज ऑलवेज गिवन फॉर रफ फिगर ऑर रफ डायग्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट टिप इज स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये डाऊट असतो. जेव्हा सर आम्ही टेक्स्ट बुकमध्ये प्रॉब्लेम बघत होतो किंवा नोट्समध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो, पाहत होतो, तेव्हा तिथं आपल्याला वर्ड टू वर्ड अशा स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन दिल्या होत्या. मग ह्याच स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन आपल्याला आपल्या आन्सर पेपरमध्ये मेन्शन करायचे आहेत का? तर अजिबात नाही. आपल्याला फक्त आपल्या आन्सरमध्ये काय मेन्शन करावं लागेल? आपल्याला तिकडे मेन्शन करावी लागेल रफ फिगर, त्याच्यानंतर आपल्याला मेन्शन करावं लागेल गिव्हन डाटा, त्याच्यानंतर आपल्याला मेन्शन करावं लागेल त्याचं काही जर कॅल्क्युलेशन असेल तर ते कॅल्क्युलेशन आणि मग ॲक्च्युअल फिगर. मी परत एकदा सांगतोय, आपल्याला तिकडे मेन्शन करावं लागेल गिव्हन डाटा, तिथं मेन्शन करावी लागेल रफ फिगर, तिकडे मेन्शन करावं लागेल काही त्याचं कॅल्क्युलेशन असेल तर ते कॅल्क्युलेशन, आणि मग जी आपली ॲक्च्युअल किंवा मेन डायग्राम किंवा मेन फिगर जी आहे तर ह्या 4 गोष्टी तिकडं मेन्शन करणं गरजेचं असतं. सो स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स ह्या मेन्शन करायच्या आहेत का? तर स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन हे मेन्शन करण्याची गरज नाहीये. पण ह्या 4 गोष्टी ज्या काही आहेत, तर ह्या आपल्याला 4 गोष्टी तिकडे मेन्शन कराव्या लागतील. सो आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल ठरेल तुमचे मॅथेमॅटिक्समधले मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. थँक यू व्हेरी मच.